विद्यार्थ्यांनो नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची जाहिरात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मुंबई अग्निशमन दलाच्या स्थापनेवरील त्यांचा ग्रेड वेतन दिला आहे 21,700 ते 69,100 अधिक अनुज्ञेय भत्ते या वेतन श्रेणीतील अग्निशमन या संवर्गातील रिक्त पदे विद्यार्थी मित्रांनो आणि संभाव्य रिक्त पदे सरळ सेवेने म्हणजे वॉक इन सिलेक्शन विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही एक्झाम घेतली जाणार नाही आहेत. कशा पद्धतीने सिलेक्शन असणार आहेत, कोणत्या गोष्टीला किती वेटेज किती मार्क्स असणार आहेत, त्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, एकूण पदे आहेत 910. त्यानंतर इथं बघू शकता अनुसूचित जातीसाठी 99, अनुसूचित जमातींसाठी 26. त्यानंतर आपण इतर कॅटेगरीसाठी बघू शकता, इतर मागासवर्गीयांसाठी 173. त्यानंतर खुला प्रवर्गासाठी 443 या पद्धतीने आहेत. आणि आपल्याला जर अजून सविस्तर जर समांतर आरक्षण जर आपल्याला बघायचं असेल तर आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकतात. आपण विद्यार्थी मित्रांनो अगदी डिटेलमध्ये आजचा रिक्रुटमेंट जी आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण गोष्टी बघूयात. अर्हता काय असली पाहिजे, तर उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळांची कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12वी किमान 50% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. म्हणजे तुम्हाला 12वीला ॲटलिस्ट 50% पाहिजे. त्यानंतर माजी सैनिकांसाठी उपरोक्त अर्थ धारण केलेली असावी. उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावं व त्याच्याकडे भारतीय सेनेत किमान 15 वर्ष सेवा केल्याबाबत पदवी प्रमाणपत्र असावे. त्यानंतर दुसरा आहे, उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वीला विद्यार्थ्यांनो आपण मराठी तुम्हाला पेपर पाहिजे. त्यानंतर पुढे दिलं आहे की वैद्यकीय दर्जा काय पाहिजे, की तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असले पाहिजेत. कारण की तुम्हाला अग्निशमन दलात काम करायचं आहे. अग्निशमन दलात काम करायचं म्हणजे फिजिकली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यानंतर शारीरिक दर्जा आहेत की जो पुरुष उमेदवार आहेत त्यांना ॲटलिस्ट 172 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे. महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर आहेत. जे पुरुष उमेदवार आहेत त्यांची छाती 81 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती जेव्हा श्वास आतमध्ये घेतात तर छाती फुगवल्यानंतर ती 86 सेंटीमीटर असली पाहिजेत. महिलांसाठी ही अट लागू नाही. वजन किमान 50 kg असणं गरजेचं आहे आणि जी तुमची दृष्टी आहे ती व्यवस्थितरित्या असली पाहिजे. जी वयोमर्यादा जी आहे ती काय आहे, की उमेदवारांचे वय 31/12/2022 पर्यंत 20 वर्षापेक्षा कमी व 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे तुमचं वय 20 वर्ष 1 महिना किंवा 21 वर्ष 22 वर्ष 23 वर्ष 24 वर्ष 11 महिने इथपर्यंत तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरू शकतात. परंतु काय दिलं आहे, की कोविड-19 सार्वत्रिक साथरोगामुळे भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नसल्यामुळे फक्त या भरती प्रक्रियाकरता एक वेळची उपाययोजना म्हणून उमेदवारांचे वय 20 वर्षापेक्षा आणि 27 वर्षापर्यंत म्हणजे 27 वर्षाच्या आतील विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरू शकतात. आणि जे इतर उमेदवार आहेत म्हणजे इतर मागासवर्गीय किंवा त्यांसाठी ज्या वयाच्या अट ज्या शिथिल आहेत त्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. जड वाहन चालवण्याचा वैध परवाना असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहेत. त्यानंतर महानगरपालिकेमार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय शारीरिक चाचणीत उमेदवार उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अशाच उमेदवारांचा त्यांच्या गुणवत्तेनुसार निवडीकरिता विचार केला जाणार आहे. त्यानंतर पुढे महत्त्वपूर्ण गोष्टी बघायच्या आहेत. आता कुठे होणार हे रिक्रुटमेंट, तर लक्षात घ्या, लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान, भाऊदेवी मैदान, JBCN शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर, पश्चिम मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आणि उपस्थित राहण्यासाठी जे वेळापत्रक आहेत ना ते खालील पद्धतीने आहेत. तर लक्षात घ्या, कॅटेगरी वाईज तुम्ही उपस्थित राहायचं आहे. म्हणजे आता सर विमाप्र जे विद्यार्थी आहात त्यांना लक्षात घ्या, उपरोक्त परीक्षेत जर 50% किंवा अधिक टक्के जर गुण प्राप्त केले असेल, 12वी परीक्षांची ही गुणवत्ता आहे. तर आपण 13 जानेवारीला सकाळी 8 वाजता उपस्थित राहायचं आहे. आणि सोबत काय आणायचं आहे, की वैयक्तिक माहितीपत्र भरून डिमांड ड्राफ्ट व मूळ प्रमाणपत्रासह भरतीसाठी हजर राहण्याची ही विद्यार्थ्यांना वेळ आहे. ज्या ओरिजिनल डॉक्युमेंट काय काय लागणार त्याची लिस्ट मी तुम्हाला खाली देतो. आणि डिमांड ड्राफ्ट किती करायचं आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर त्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर बघा, भजब 14 तारखेला 8 वाजता, त्यानंतर भजक 16 तारखेला 8 वाजता, भजड 17 तारखेला 8 वाजता, अजा 18 तारखेला 8 वाजता, त्यानंतर अज 20 तारखेला 8 वाजता. आता अजा अनुसूचित जमाती ज्या आहेत अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांसाठी लक्षात घ्या, 60% वरती ज्यांनी गुण पडले आहेत त्यांनी 18 तारखेला 8 वाजता जायचं. 50 ते 60% दरम्यान जे विद्यार्थी असतील त्यांनी 19 तारखेला 8 वाजता जायचं. अनुसूचित जमातींनी 20 तारखेला सकाळी 8 वाजता जायचं आहे. त्यानंतर पुढे बघू शकतात 21 तारखेला 8 वाजता जा. त्यानंतर इतर मागासवर्गीय 65% वरती जे विद्यार्थी आहात त्यांनी 23 तारखेला 8 वाजता,
55 ते 65 मध्ये 24 तारखेला 8 वाजता, 50 ते 55 27 तारखेला 8 वाजता. माजी सैनिक उमेदवारांनी 28 तारखेला 8 वाजता जायचं आहे. आणि खुल्या प्रवर्गासाठी लक्षात घ्या 70% अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी 30 तारखेला 8 वाजता, 60 ते 70 मध्ये 31 8, 55 ते 60 1 तारखेला 8 वाजता, 50 ते 55 2 तारखेला सकाळी 8 वाजता, विजा अ 3 तारखेला 8 वाजता आणि महिला 4 तारखेला 8 वाजता आपण उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर निवडीचे निष्कर्ष काय आहे की इयत्ता 12वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र उमेदवारांकडे असणे गरजेचे आहे. भरती प्रक्रियेतील मैदानी व प्रमाणपत्र चाचणी यामध्ये प्राप्त झालेले गुण असे एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास जन्म दिनांकानुसार वयोज्येष्ठतेनुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल व जन्मदिनांक समान असल्यास उमेदवारांच्या नावाचे आद्याक्षर याप्रमाणे प्राधान्यक्रम दिला जाईल. म्हणजे 2 पद्धतीने तुमची एक तर मैदानी चाचणी होईल आणि प्रमाणपत्र चाचणी होईल. या दोघांची गुणांच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो जे टॉपमध्ये असतील त्यांची विद्यार्थी मित्रांनो निवड केली जाणार आहेत. उच्च गुणवत्ताधारक मागास प्रवर्गाच्या उमेदवारांची खुल्या पदांवर नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर म्हणजे काय की तुम्ही ओबीसी कॅटेगरीचा आहात परंतु तुम्हाला जो जनरलचे जेवढे कॅन्डिडेट आहेत त्यांपेक्षा अधिक गुण मिळाले बरोबर तर तुम्ही खुल्या प्रवर्गात ऑटोमॅटिकली जाल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांकडून रिक्त असलेल्या पदांच्या उपलब्धतेनुसार अग्निशमन शल्यचिकित्सक यांच्याकडे वैद्यकीय तपासणीस पाठवण्यात येईल. वैद्यकीय तपासणीत पात्र झालेल्या उमेदवारांना मुंबई अग्निशमन दलाचे प्रशिक्षण केंद्रावर मुंबई अग्निशमन दलाच्या पाठ्यक्रमानुसार 6 महिन्यांचे प्रशिक्षणाच्या नियमावलीनुसार देण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान अग्निशामक उमेदवाराला दरमहा 3,000 म्हणजे 6 महिन्यांसाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 असा पगार देण्यात येईल. त्यानंतर लक्षात घ्या की तुमचं एकदा हे कंप्लीट झालं त्यानंतर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सदर पदासाठी निवड झाल्यास तो ज्या खात्यात कार्यरत होता त्या खात्यामार्फत प्रशिक्षण कालावधीसाठी त्याचे वेतन काढण्यात येईल. त्यानंतर पुढे बघा प्रशिक्षण कालावधीमध्ये 3 चाचणी परीक्षा व अंतिम मैदानी व लेखी परीक्षा घेण्यात येईल. एकत्रित सर्व परीक्षा मिळून सरासरी 50% गुण उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनुत्तीर्ण झाल्यास शेवटची संधी म्हणून तुमचा जो प्रशिक्षण कालावधी आहे तो 3 महिन्यांपर्यंत वाढवण्यात येईल व वाढीव प्रशिक्षण कालावधीत घेण्यात येणाऱ्या एक चाचणी व अंतिम लेखी व मैदानी परीक्षेत एकत्रित 50% गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा सदर उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल व पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यानंतर प्रशिक्षण वाढवण्यात आलेल्या उमेदवाराला त्याच्या वाढीव प्रशिक्षण कालावधीत कोणतेही पाठ्यवेतन देण्यात येणार नाही व त्यांना वाढीव प्रशिक्षण विना पाठ्यवेतन करावे लागणार आहे. म्हणजे जे 3,000 वेतन दिलं जात होतं ते तुम्हाला वाढीव प्रशिक्षण कालावधीत दिले जाणार नाही. भरतीच्या निवडीच्या वेळेची गुणवत्ता निवड यादीत प्राप्त केलेले गुण 50% व प्रशिक्षण कालावधीत प्राप्त केलेले गुण 50% यासह सेवा ज्येष्ठता यादी तयार करून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच त्यांचे आरक्षण भरतीच्या गुणवत्ता यादीत देखील आरक्षणानुसारच राहील. आता सेवा ज्येष्ठता यादी कशी तयार होईल की तुम्ही जेव्हा निवड केली जाईल तुमची निवड केल्यानंतर जे तुम्हाला गुण प्राप्त झाले आहेत ते गुण त्याला डिवाइड बाय 2 50% ते गुण अधिक तुमचे कोणते गुण की जेव्हा तुम्ही पुस्तकाचा जो सिलेबस कंप्लीट करायला एक्झाम द्याल जे गुण भेटले आहेत ते गुण ह्या दोघांची ॲडिशन करून तुम्हाला काय केलं जाईल की तुमचा सेवा ज्येष्ठता यादी तयार केली जाईल. त्यानंतर शारीरिक मानके शैक्षणिक अर्हतांचे निकष व भरती प्रक्रियेतील विविध चाचण्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची कार्यालयात नोंद ठेवण्यात येईल व भरती प्रक्रियेत अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची नोंद ठेवण्यात येणार नाही. अग्निशामक पदाच्या भरती प्रक्रियेत पात्र होण्यासाठी मैदानी चाचणीत किमान 50% गुण म्हणजेच 120 गुणांपैकी 60 गुण प्राप्त करणे आवश्यक आहेत. मैदानी चाचणीत 50%पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीसाठी अपात्र असतील. भरतीच्या ठिकाणी महानगरपालिका वैद्यकीय परीक्षकांनी प्रमाणित केलेली उंची वजन छाती याबाबत कोणत्याही उमेदवारांना प्रशासनाकडे अपील करण्याचा अधिकार असणार नाही. उमेदवारांनी निवडीच्या वेळी खालीलप्रमाणे व्यावसायिक चाचणी द्यावी लागेल. तर लक्षात घ्या मैदानी चाचणी जी आहे ती 120 गुणांसाठी आहे. प्रमाणपत्र चाचणी 80 गुणांसाठी एकूण 200 गुणांची विद्यार्थी मित्रांनो तुमचा काय असणार आहे मार्किंग सिस्टीम असणार आहे. याच्यात जे अधिकचे मार्क घेतील त्यांची विद्यार्थी मित्रांनो निवड होईल. आता शारीरिक पात्रता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. त्यानंतर मैदानी चाचणी म्हणजे काय की पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणी काय आहे की 3 मिनिटांमध्ये 800 मीटर अंतर धावणारे उमेदवार पुढील चाचणीस पात्र होतील. 19 फूट उंचीवरून जम्पिंग शीटमध्ये उडी न मारणारे उमेदवार अपात्र राहतील. त्यानंतर जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याची शिडीने खाली उतरावे लागणार आहेत. त्यानंतर लक्षात घ्या आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल. तर लक्षात घ्या इथं काय दिलं आहे की 20 सेकंद किंवा 20 सेकंदापेक्षा कमी जर वेळ तुम्ही घेतला तर 40 गुण असेल. 20 सेकंद आणि 30 सेकंदापर्यंत वेळ घेतला तर 25 गुण. 30 ते 40 सेकंदापर्यंत वेळ घेतला तर 10 गुण आणि 40 सेकंदापेक्षा जास्त जर घेतला तर 0 गुण असणार आहे. 50 किलोग्रॅम वजनाची मानवाकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने 60 मीटर अंतर धावणे याला 40 गुण आहेत. आणि कशा पद्धतीने ह्या टायमात जर तुम्ही कंप्लीट केलं तर तुमचे गुण काय असणार आहेत हे तुम्हाला दिलेलं आहे.
त्यानंतर 30 गुण कशासाठी आहेत, तर 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे यासाठी 30 गुण आहे. त्यानंतर 20 पुलअप्स काढणे यासाठी 10 गुण आहे. त्यानंतर मैदानी चाचणी महिला उमेदवारांसाठी तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकतात. त्यानंतर ज्या फिजिकल गोष्टी आहेत त्या महिला उमेदवारांसाठी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. त्यानंतर पुरुष व महिला उमेदवारांना वरील मैदानी चाचणीकरता कोणत्याही टप्प्यावर दुखापत झाल्यास ही सर्व जबाबदारी संबंधित उमेदवारांची असणार आहे. सदर उमेदवार मैदानी चाचणी त्यांच्या टप्प्यावर अपात्र करण्यात येतील त्यांना कोणत्याही पुन्हा संधी दिली जाणार नाही व महानगरपालिकेकडे ते कुठलाही दावा करू शकत नाही. त्यानंतर प्रमाणपत्र बघा, पुरुष आणि महिला ह्या दोघांसाठी आहे. जर आपल्याकडे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर व राज्य शासनाचे महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्याकडील प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 25 गुण दिले जाईल. म्हणजे लक्षात घ्या, अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम 10 गुण, दुय्यम अधिकारी पाठ्यक्रम व तत्सम प्रमाणपत्रात 15 गुण म्हणजे अशी एकूण 25 गुण असेल. NCCचे प्रमाणपत्र असेल तर 20 गुण असणार आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकल लायसन्स जर असेल तर 5 गुण आहे. नागरी सेवाच्या अग्निशमन दलाचे अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असेल तर 6 गुण. होमगार्डमध्ये कमीत कमी 3 वर्षे सेवा केल्याचे प्रमाणपत्र असल्यास 4 गुण म्हणजे अशी एकूण 10 गुण होईल. सरकारी निमसरकारी संस्था यांच्याकडील समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून 1 वर्ष सेवा केली असेल तर तुम्हाला 15 गुण विद्यार्थी मित्रांनो दिले जाईल. अशा पद्धतीने शारीरिक व प्रमाणपत्र चाचणी यांचे एकत्रित गुण करून विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड केली जाणार आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही निवड प्रक्रिया होती. आता तुम्ही काय काय गोष्टी करायच्या आहेत ते बघा. रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार व आवश्यकतेनुसार नेमणुका करण्यात येतील तथापि गुणवत्ता निवड यादी कोणत्याही वेळी पुनर्सूचना न देता रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना असणार आहेत. जाहिरातीमधील बदल किंवा काय करण्याचे अधिकार त्यांनाच आहेत. वैयक्तिक माहितीपत्र विहित नमुन्यात तुम्ही भरायचं आहे. त्यानंतर जे रिसेंट जे फोटो आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी लावायचे आहेत. जे प्रिंट काढणार आहात ते A4 पेजवर तुम्ही प्रिंट काढली पाहिजे. अगोदरच जे सेवेत जे कर्मचारी असतील म्हणजे बृहन्मुंबईमध्ये काम करत आहात तर त्यांनी खाते प्रमुखांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवारांचा ईमेल ID आणि पत्र व्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व पूर्ण लिहिलेला असावा. इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदांकरिता विचार केला जाणार नाही. भरतीसाठी उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो स्वतःच्या खर्चाने तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर उमेदवारांनी जन्मदाखला, जन्मतारखेचा पुरावा किंवा जेवढ्याही गोष्टी लागणार आहेत ना त्या विद्यार्थी मित्रांनो सर्व व्यवस्थित त्या घेऊन यायचं आहेत. त्यानंतर उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने जर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली असेल बरोबर त्या संबंधीचा हा पॉईंट आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची संबंधित पदावर नियुक्त करण्यापूर्वी सदर पदाच्या 1 महिन्याच्या वेतन एवढी रोख रक्कम अनामत म्हणून विद्यार्थी मित्रांनो ठेवली जाईल. त्यानंतर निवड तुमची झाल्यानंतर तुम्हाला अग्निशमन दलामध्ये किमान 5 वर्ष सेवा करणं बंधनकारक राहील आणि जर तुम्ही नोकरी सोडून गेल्यास 1 महिन्याच्या वेतन एवढी रक्कम जप्त केली जाईल. तसेच तुमच्यावर जो ट्रेनिंग घेतली 6 महिन्यांची दर प्रतिदिन 480 या पद्धतीने तुमच्याकडून भरपाई तुम्हाला द्यावी लागणार आहेत. उमेदवारास वॉक इन सिलेक्शन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने यायचं आहे. उमेदवाराची जी वाणी आहे ते बोलणं आहे ते शुद्ध असलं पाहिजे, तोत्रेपणा चालणार नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने अशा ह्या बेसिकच्या गोष्टी आहेत. त्यानंतर सदर भरती अंतर्गत नियुक्ती 3 वर्षांच्या परीक्षेदीन कालावधीसाठी असेल व 3 वर्षानंतरचे सेवा सातत्य उमेदवाराच्या परीक्षेदीन कालावधीत कामगिरीवर विद्यार्थी मित्रांनो अवलंबून असणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या, जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तर तुम्हाला 6 महिन्यांच्या आत ती सादर करणं गरजेचं असेल. परंतु त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय कराल ना तेव्हा तुम्हाला काय द्यावं लागेल की तुम्ही जात पडताळणीसाठी सबमिट केलं आहे याची पोचपावती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावी लागेल. आणि भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहताना आपल्याकडे भ्रमणध्वनी बाळगण्यास सक्त मनाई आहे आणि जर आढळलं तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारांचे पालक नातेवाईक यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं नाही आहे. शारीरिक चाचणीला येताना तुम्ही कुठल्याही पद्धतीचं डोपिंग करून यायचं नाहीत, म्हणजे माहिती आहे ते डोपिंग करून यायचं नाही. त्यानंतर तुमची वेळेत बदल केला जाणार नाही. त्यानंतर जे पुरुष उमेदवार आहेत मैदानी परीक्षेसाठी हाफ पॅन्ट व बनियन प्रदान करणं गरजेचं आहे आणि महिला उमेदवारांनी गोल गळ्याचा टी शर्ट आणि फुल ट्रॅक पॅन्ट परिधान करणं गरजेचं आहे. त्यानंतर मैदानी चाचणीमध्ये इजा होऊ नये म्हणून उमेदवारांनी कॅनव्हासचे शूज आणि स्पोर्ट्सचे शूज वापर केले पाहिजे. त्यानंतर व्यावसायिक चाचणी दरम्यान जर एखादी दुखापत झाली, जीवघेणी दुखापत झाल्यास ही सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची राहील. याबाबतीत कुठलीही भरपाई तुम्हाला देण्यात येणार नाही. सर्व सेवा भरती अंतर्गत अग्निशमन या संवर्गाकरता समांतर आरक्षणाअंतर्गत महिला उमेदवार प्राप्त न झाल्यास त्यांच्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांचा विद्यार्थी मित्रांनो विचार केला जाईल.
अशा ह्या विद्यार्थी मित्रांनो बेसिकच्या गोष्टी होतात. उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. उमेदवारांकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्मतारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास त्या उमेदवारांनी आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतु सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या उमेदवारांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याची नोंद असणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बेसिकच्या ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर जी फी आहे तर फी किती आहे की खुला राखीव प्रवर्गासाठी 944 आहे. महिला व अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी 590 आहे. या पद्धतीने तुम्हाला फी काय करायची आहे की डिमांड ड्राफ्ट करायचा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने मुंबईत देत असलेल्या पेएबल ॲट मुंबई डिमांड ड्राफ्ट भरतीचे वेळेस सादर करणं गरजेचं आहे. डिमांड ड्राफ्ट नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि उमेदवारांना भरती प्रक्रियेत समाविष्ट केलं जाणार नाही. तर लक्षात घ्या, प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्या सहीने विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आली आहेत. आणि तुम्ही काय करायचं आहे की जे आपलं ज्ञानवंदन एज्युकेटर चॅनल आहे, टेलिग्राममध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ज्या ठिकाणी मी तुम्हाला ही PDF शेअर केला आहे. तर तुम्ही हा जो फॉर्म आहे याची प्रिंट काढायची, सर्व जी माहिती आहे ती व्यवस्थितरित्या भरायची. ही माहिती जर भरून झाली त्यानंतर काय करायचं आहे की उमेदवारांनी खालील पद्धतीने ही साक्षांकित प्रती म्हणजे झेरॉक्स तुम्ही जोडायचे आहेत. शैक्षणिक अर्हता जोडायची आहे, जात व जात वैधता प्रमाणपत्र, उन्नत व प्रगत गटात म्हणजे नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र जोडायचं आहे, आदिवासी प्रमाणपत्र, महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाह नोंदणी प्रमाणपत्र, संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र, त्यानंतर समांतर अनाथ आरक्षण अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र जोडायचं आहे. जर आपल्याकडे कोणतं प्रमाणपत्र असेल तर हे जोडा. NCC MCCचे प्रमाणपत्र, हलकी जड वाहतूक लायसन्स जोडून द्या. होमगार्डात कमीत कमी 3 वर्षे सेवा केल्याचे प्रमाणपत्र, समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक असल्याचे पुरावे. तुमच्यासाठी जे एलिजिबल आहेत ना त्यांनी ते डॉक्युमेंट जोडायचे आहेत. त्यानंतर लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते भरून तुम्ही जोडा की तुम्हाला 2 पेक्षा अधिक अपत्य नाही. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण भरती प्रक्रिया माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.